फलटण शहरात आज नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता। याची दखल घेत मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। आज आणि उद्या ही मोहीम राबवण्यात येणार असून यापुढे दर महिन्याला ही मोहीम अशीच चालू राहील, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे। मॅडम चल या मला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पट्टीच्या कुठल्या पट्टीचे पट्टी काय घाल ती आत पट्टीच्या आत काय पार्किंग आहे त्यांचं ती जागा आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना माहिती आहे की शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमणे म्हणा किंवा बेकायदेशीर काही गाड्या असतील किंवा काही टपऱ्या असतील, त्याचबरोबर काही दुकानांचे पुढचे शेड्स वगैरे, यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून गटर लाईन असेल किंवा ड्रेनेजची लाईन असेल यांची कामं चालू आहेत, पण त्या ठिकाणी काही ओट्याचं अतिक्रमण, भिंतींचं कंपाऊंड वॉलच्या भिंत, त्याचबरोबर इतर प्रकारच्या पायऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टींचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यामुळे मुख्यतः रस्ते आणि गटार किंवा नाली यांच्यावरील अतिक्रमण झाल्यामुळे आपल्याला नागरिकांना सोयीसुविधा देताना अडचणी निर्माण होत आहेत आणि ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। तसेच वेळोवेळी आपण MRTP ॲक्टनुसार 52-53 नोटिसासुद्धा दिलेल्या आहेत, तर त्या नोटिसांच्या अंतीसुद्धा कारवाई करणं आपल्याला आवश्यक आहे। काही ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांच्या ठिकाणी काही बांधकाम होत आहे, त्यामुळे इतर नागरिकांना त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे, तर त्या दृष्टीने आपण ही अतिक्रमणची मोहीम घेतलेली आहे। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता, काही कारणास्तव पोलीस बंदोबस्त हा बाहेर गेलेला असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता, पण आता माननीय SP साहेबांनी आपल्या तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस आपण शहरामधील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करतोय आणि नागरिकांनी याला आम्हाला सहकार्य करावं, कारण जर पुढं शेड्स किंवा टपऱ्या ह्या जर पडल्या तर त्या पद्धतीने पुढं गाड्या लागल्या जातात आणि मग शहरात सगळ्या वाहतुकीची कोंडी ही मोठ्या प्रमाणात होते, तर ते काढण्यासाठी सुद्धा स्वतःहून काढून आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करावं अशी एक आमच्याकडून सगळ्यांना विनंती आहे। साहेब, एक फलटण नगरपालिकेने एक 4 ते 5 वर्षापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवून अनेक ठिकाणची अतिक्रमणं काढली, परंतु त्या ठिकाणी पुन्हा त्या काही काळानंतर त्या ठिकाणी अतिक्रमणं झाली, त्याबद्दल आपले काय ठोस भूमिका आहे किंवा का अतिक्रमण होतोपर्यंत आपण नगरपालिका का थांबते किंवा हा जनतेचा नाहक पैसा त्यात जातोय, म्हणजे अतिक्रमण जेव्हा जी मोहीम राबवल्यानंतर पुन्हा त्या जागेवर झाली त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि इथून पुढे काय ठोस भूमिका घेणार आहात तुम्ही? वेळोवेळी आपण आपले क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून नोटीस देणे आणि त्यांची कारवाई करणे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, पण प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक दिवशी आपल्याला पोलीस बंदोबस्त मिळताना थोडीशी अडचण येते, त्यामुळं कारवाई करताना रोज आपल्याला कारवाई ती त्या पद्धतीने करता येत नाही। आता मागे
3-4 वर्षापूर्वी जी अतिक्रमण मोहिमेची कारवाई झाली त्याच्यानुसार तुम्ही बघत असाल तर स्टँडसमोरचा रस्ता असेल, इकडचा अहिल्यादेवी चौकाकडे जाणारा रस्ता असेल, तर ते खूप मोठ्या प्रमाणात मोठे झाले रस्ते. पण आता कालांतराने पुन्हा त्याच्याकडे अतिक्रमण वाढत जातं. बऱ्याच जणांना आमच्याकडून नोटीस दिल्या जातात, तोंडी सूचनाही दिल्या जातात की तुम्ही त्या पद्धतीचं अतिक्रमण करू नये. बाकीच्या नागरिकांना तिथं अडचण निर्माण होतात. पण एकंदरीत आपल्याकडे असलेलं मनुष्यबळ आणि प्रत्येक वेळी कारवाई करण्यासाठीचं आपल्याला आवश्यक असलेलं पोलीस बंदोबस्त हा वेळोवेळी मिळत नाही. त्यामुळं थोडीशी नेहमी कारवाई करताना आपल्याला अडचण येते. पण आत्ता जसं आम्ही SP साहेबांबरोबर बोललो किंवा इथलं PI साहेबांबरोबर बोललेलं आहे, तर त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे की ठराविक अंतराने तुम्हाला याच्या अतिक्रमण काढण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त आम्ही देऊ. तर त्या पद्धतीने आम्ही एक अतिक्रमण पद्धतसुद्धा तयार करतो आहे, जेणेकरून 10-15 दिवसांनी जे काही समजा असे अतिक्रमण अचानक होत असतील किंवा काही होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला कारवाई करणं सोयीस्कर होईल. विद्यार्थ्यांनो, नीट, JEE, CET करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, JEE, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 7200. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू